राऊत साहेब, जेव्हा एखादं सर्कल तयार होतं त्याला एकच सेंटर असतो. उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सपोज एकत्र झालेच, ते एक सर्कल तयार होईल. सेंटर कोण असेल किंवा त्या सेंटरवरून परत वादावादी होईल का? मला वाटत नाही तसं. शेवटी शिवसेना हा एक मूळ पक्ष आहे, या पक्षाची ताकद आहे. मनसे हा सुद्धा एक महत्त्वाचा पक्ष आहे, त्या पक्षाची ताकद आहे. मतदार आहेत, प्रत्येक मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तर नक्की दोघांची ताकद पण वाढेल. वाद हा सेंटरवरूनच झाला होता. आता दोन 17-18 सेंटर वर्षांपूर्वी. दोन सेंटरवालं सर्कल असणार त्यांचं. मला असं वाटत नाही. आणि या पुढल्या गोष्टी तुम्ही आता कशाला आणखी एक छोटासा प्रश्न मगाशी यामिनीने विचारलं की त्या कॅफेटेरियामध्ये तुम्ही जाल का? तर राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले 2005च्या आसपास, नोव्हेंबर-डिसेंबरच्या मध्ये, त्यावेळेला तुम्ही कृष्णकुंजवरती गेला होतात आणि तिकडे जो काही प्रसंग झाला होता, तुमची गाडी आय गेस पलटी वगैरे करून उलटवून टाकली टाकली होती. हां, तो तुम्ही जरा प्रसंग आम्हाला सांगाल का? नेमकं तुमचं काय डिस्कशन झालं होतं आणि बाहेर काय वातावरण होतं? त्या प्रसंगात कशा करता पडायचं? लोक त्यांचे समर्थक होते, त्यांची इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर जावं. मला बाळासाहेब ठाकरेंनी पाठवलं होतं की राज ठाकरेंची समजूत काढा. माझ्यावर मनोहर जोशी होते, आम्ही दोघे गेलो होतो. आणि बाळासाहेबांचा निरोप होता की कोणताही वेडावाकडा निर्णय आपण घेऊ नका, आपण चर्चा करू, म्हणजे परत या घरी आणि चर्चा करू. तो निरोपच घेऊन बाळासाहेबांचं गेलो. पण एकंदरीत सगळं वातावरण बघून मनोहर जोशी सटकले आणि राज ठाकरे आणि मी त्यांच्या गच्चीवरती चर्चा करत होतो आणि माझी गाडी समोर होती. मला माहीत नाही ती माझीच गाडी तोडतायत म्हणून. त्यांच्या कार्यकर्त्यांची, ते सगळे आमचे सहकारी होते, ते जे समोर दिसत होते कार्यकर्ते, ते माझ्याबरोबर काम केलेले लोक, करणारे लोक आहेत. ते शिवसैनिकच होते. तेव्हा मनसे स्थापन झालेला नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की मी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याबरोबर राज ठाकरेंची साथ द्यावी. हां, पण माझी भूमिका अशी आहे की राज ठाकरेंनं सुद्धा घाईघाईनं कोणताही निर्णय न घेता आपण बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी असतील, आपण एकत्र बसतो. हा घरातला विषय आहे. त्याच्यावरून त्यांना बहुतेक राग आला. पण मी माझ्या जीवनामध्ये कधी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली नाही. एक लक्षात घ्या, माझ्या जीवनातलं तो एक फार महत्त्वाचा एक भूमिका आहे की मी जीवनामध्ये कधीही बाळासाहेब ठाकरेंना सोडलं नाही आणि सोडणार नाही. सर, आणखी एक छोटासा प्रश्न आहे. राज ठाकरे अनेकदा म्हणतात की मी जेव्हा बाहेर पडलो तर माझ्यासोबत एक 20-25 आमदार तयार होते, 7-8 खासदार तयार होते. तर ते जे आमदार होते तर त्यात तेव्हा एकनाथ शिंदे होते का? मला वाटत नाही तेव्हा असं काही फार होतं. तुमचं इंटेलिजन्स एकंदरीत स्ट्रॉंग असेल, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी नेहमी राज ठाकरेंचा आणि नारायण राणेंचा उल्लेख करतो. नारायण राणे हे मोठे नेते होते. जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आलेले नेते आहेत, विरोधी पक्ष नेते होते आणि सुरुवातीच्या पक्षाच्या कामामध्ये ते खूप आघाडीवर होते. कोकणामध्ये ते मोठे नेते होते. पण त्यांनी पक्ष सोडला, पण त्यांनी शिवसेना माझी हे असे फालतू दावे केले नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, जमलं नाही ते काँग्रेस पक्षात गेले, तिथे जमलं नाही ते भाजपात गेले. राज ठाकरे तर ठाकरे आहेत स्वतः, त्यांचं काही मतभेद झाले, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. शिवसेना माझी नाही, त्याने आपला पक्ष चालवला, टिकवला. कधी यश आलं, कधी अपयश आलं, हे होत असतं. पण हे जे काही एसएनसी वाले आहेत, या पक्षाचे प्रमुख कोण आहेत? अमित शहा आहेत. सूत्र तिकडून हलतात. आमचा पक्ष, आमचं चिन्ह, हे या लोकांनी केलं नाही म्हणून त्यांचं मी नेहमी कौतुक करतो. राजकारणामध्ये त्यांनाही अशा प्रकारे दावे प्रतिदावे करता आले असते, विशेषतः राज ठाकरेंना. पण त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष चालवला. त्यांना अनेकदा यश आलं. त्यांना एकदा 13 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आले. ठीक आहे ना, हे चढ उतार राजकारणामध्ये होत असतात.